कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चिंचुके, गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग। आज काय इकडे म्हणजे काय आमचा क्लास घेताय का काय आज? का अर्जुन सर घेत नाहीत का? हो तसं नाही, काय अडचण आहे का? म्हणजे कोणाविषयी कंप्लेंट वगैरे द्यायची आहे का? हा कंप्लेंट आहे। कुणाची हो? तुमच्या साहेबांची। चिंचुके मग काय घेताय लिहून? हा म्हणजे तुम्ही आम्हाला घरलाच पाठवा असं नाही, गंमत केली। पण काय चिंचुके, हा विषय मी तुमच्याशीच बोलू शकतो। बोला की हो। म्हणजे अर्जुननं खरं तर आता दुसऱ्या लग्नाचा विचार केला पाहिजे, पण तो करणार नाही आणि कुणी तर तो करून देणार नाही। हा तेच म्हणूनच आलो होतो। एक गोष्ट सुरू आहे डोक्यात। बोला की मग, त्यात काय? काय तो जरी तयार होत नसला ना तरी आपण त्याला तयार केलं पाहिजे। अहो किती दिवस असं अडकून राहणार तो? हा तुम्ही माझ्या मनातलं बोलताय, पण असं लांबलं लांबणं का फिरताय? मुद्द्यावर या की। तेच चिंचुके, अर्जुनसाठी आर्या कशी राहील? एकदम बेस्ट बघा, तुम्ही माझ्या मनातली गोष्ट बोलला खरं? हा त्या दोघांचं भारी जुळतं आणि ती दोघं चांगली वळखतात पण एकमेकांना। हा हे बेस्ट आहे। काय चिंचुके, अर्जुनला मला आता दुःखात बघायचं नाही। ही मुलगी चांगली आहे, प्रेमळ आहे आणि अर्जुनचा भूतकाळ तिला माहिती आहे, त्यामुळे ती अर्जुनला समजून घेईल आणि अर्जुन तिला। त्यामुळे प्लीज या गोष्टीत तुम्ही माझी मदत करा, पण त्या दोघांना याबद्दल काही बोलू नका। अहो ते कधीपासून माझ्या मनात होतं, पण कुणाला बोलावं काहीच कळत नव्हतं। तुम्हाला सांगतो, त्या दोघांची जुळून द्यायची जबाबदारी माझी म्हणजे माझी। हे बेस्ट आहे। चिंचुके चिंचुके, अहो अर्जुन आणि आर्या आले वाटतं। त्यांना माहित नाही हो मी इथे येणार ते। आता काय करू? तुम्ही लपा। लपा काय? पोलीस काय सांगतो लपा? तुम्ही इथं टेबल खाली लपता का? टेबल नको, आतमध्ये जेलमध्ये लपा। चिंचुके! मग मी कुठं? आर्या, परवाच्या साहेब थांबा। का रे, काय झालं? काय नाही, ती कचरा साफ केला नाही म्हणून म्हंटल। झाडून घेतलं नाही म्हणून एवढं चिंचुके? हा आपलं काम एकदम चोख असतंय बरं का? काय सर, तुम्हाला माहिती की नाही? मला माहिती। यांची काय कंप्लेंट आहे? यांचं कुठं काय ते हे आपले त्यांना माझ्याकडे पाठवा। अहो नाही मॅडम, त्यांची काय कंप्लेंट नाहीये। मग अहो ते हंबर्ड्यांचे पाहुणे लई दिवसानं पुण्याला आलेत, म्हणले की हंबर्ड्यांना भेटूनच जाणार, म्हणून बसले तिथं। अंबर्डे तर दुपारी येणार ना, काल नाईटला होते ना? हो। हा ते हा इथंच आराम करतो म्हणले। बर बर बर। अंबर्ड्यांचे पाहुणे म्हणजे आपले पण पाहुणेच आहेत। चहा पाण्याचं विचारा। सर तुम्हाला काही चहा पाणी आणू दे? चालतंय की? नुसतं विचारताय काय? जावा घेऊन या। हा मॅडम। अरे तू आत ये, परवाच्या मीटिंग बद्दल बोलायचं। येस सर। स्वप्नील सर आणला का चहा? अहो चहा बी राहू दे, पहिल्यांदा निघा, नाहीतर साहेब माझा चहा बाहेर काढतील। चला लवकर, चल 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 निघा। हो पण मी जे सांगितले ते लक्षात ठेवा, नाही तर बोलता बोलता बोलून जाल। हो नाही बोलत साहेब, आता चला तुम्ही। आर्या, कलेक्टर मॅडमने एक महत्वाची जबाबदारी सोपवली आपल्याला। सर ऐनवेळी एक महत्वाचं काम आलं। मी येणार होती तुमच्यासोबत, म्हणजे अपर्णा मॅडम आणि तुम्ही एकत्र असलात तर एकमेकांशी कसे वागतात ते खरं तर बघायचं होतं। आता आपण कामाबद्दल बोलतोय ना? सॉरी सर। आणि खरंच महत्वाची गोष्ट आहे म्हणून म्हणतोय मी। हे बघ, आपल्या एरियामध्ये ड्रग्ज विकणारे जे जुने आहेत त्यांच्याबद्दल आपल्या खबऱ्यांकडून माहिती काढायची, आणि सगळ्यात महत्वाचं पुणे शहरामध्ये ड्रग्ज कुठून येत आहेत ही माहिती काढायची आपल्याला। सर एवढ्या 3-4 महिन्यात सगळं थंड होतं। लक्षात आलंय माझ्या? बहुतेक कोणतरी नवा डिस्ट्रीब्युटर आलाय। सर मार्केटमध्ये खरं तर डिमांड वाढली ना, त्यामुळे। ती पण माहिती घेऊ आपण। आर्या, मागच्या वर्षीची ड्रग केसची फाईल होती आपल्याकडं, ती मिळेल का आपल्याला? येस सर। सर हीच ती फाईल आहे। मोना, कशाला त्या बिचाराला पळवती ग? अगं मोना बारकाय तू। माहितीये बापू मला बारकाय, पण तू शिकला पाहिजे ना। शिकला पाहिजे, कळतंय की आप्या, तू जा की खेळायला, तुझ्या बरोबर चांगला खेळेल की तो। बापू नाही मला
मार मोना तुझा मेकअप. काय बापू इथे चीटिंग आहे ना. आता तुम्ही या खेळायला दाखवते मी. अगं दे इकडे माझ्याकडे. सावकाश बापू. आपण माझा बर्थडे इथे करायचं ना. हो आपण ठरवूया की. दिदे इकडंच करूया की. अगं अमोलचे सगळे मित्र पण येतील आणि बाहेर कुठं जाण्यापेक्षा आपल्याला पण बरं पडेल की. हो मा सगळे फ्रेंड्सला घरी बोलवायचंय. बरं आपण तुझा वाढदिवस इथेच करूया आणि आपण उद्याच लागूया तयारीत. तू तुझ्या बाबांना सांगितलंस. सांगायचं काय आणणार आहेत की ते. काय आणणार आहे. ते गिफ्ट आहे ना. मला कसं माहित असणार. आणि मा बाबा येतील ना ग माझ्या बर्थडेला. मामा माझे फ्रेंडचे बाबा त्यांना गिफ्ट आणतात पण मला पण आणते ना माझे बाबा गिफ्ट. हो बाळा आणतील. पण मा बाबा नक्की येतील ना ग. येतील. बापू आता मी. असं धर. झालं का अर्जुन. हा चहा झालाय निघूत ये. आर्या तुला काय आमंत्रण द्यायचं का. आत ये ना. आलेच. मी घरी आईला सांगून ठेवलंय नाश्ता तिकडे आणि चहा इकडे. रुपाली आर्यासाठी चहा. हो. अर्जुन तुझं लक्ष आहे का नाही आर्याकडं. अरे दादा मी तिला कशाला सांगायला बोलवायला पाहिजे. तिने डायरेक्ट यायचं ना घरात. नाही नाही तसं नाही. तिच्यासाठी घरचे मुलं शोधतात ना. तू शोधलास का. अहो सर सगळ्यात आधी आईनी अर्जुनलाच सांगितलं होतं माझ्यासाठी मुलगा शोधायला. पण बाहेर आल्यानंतर मीच त्याला सांगितलं अजिबात सिरियसली घ्यायचं नाही. अगं असं कसं सिरियसली घ्यायचं नाही. हे बघ ज्या त्या वयात ज्या त्या गोष्टी झाल्याच पाहिजे. अगं असू दे रुपाली आपण शोधूयात. तुम्ही शोधताय म्हणजे तिला चांगलं स्थळ मिळेल. अरे स्थळ ठिकाणं मिळतील रे पण आर्याला तिच्या आईला आयुष्यभर सांभाळायचंय. ही अड जरा. मग काय झालं दादा. ही अट न मान्य करणारा मुलगा आहे ना येडा असेल. म्हणजे मुलाच्या आई वडिलांना सांभाळायचं आणि मुलीच्या आई वडिलांना नाही असं कुठे लिहिलंय का. मला तर चालला असतो बाबा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.